नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लिफ्ट देतो म्हणाला अन गाडीत बसवलं, वाटेत कार थांबवून तरुणीवर अत्याचार, नराधमाला 20 वर्षाची शिक्षा. सांगली जिल्ह्याच्या जत येथील बस स्थानकावर सोडण्याच्या बहाण्याने एका महिलेला गाडीत बसवून पुढे चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करून लूटमार करणाऱ्या आरोपीला सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. या गंभीर गुन्ह्यासाठी आरोपीला तब्बल 20 वर्ष सक्त मजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. मुनीर कुतुबुद्दीन नदाब वय 51 राहणार जत असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे मोहंती यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. ही घटना 26 सप्टेंबर 2019 रोजी घडली होती. पीडित महिला जत तालुक्यातील एका गावातून जत शहरात जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी आरोपी मुनीर नदाब हा त्यांच्या कारने MH12 BP 9414 येथे आला. त्यांनी महिलेला जत बस स्थानकावर सोडतो असं सांगून तिचा विश्वास संपादन केला आणि तिला गाडीत बसवले. मात्र वाटेतच त्याने गाडी निगडी गावच्या हद्दीतील पवनचक्कीकडे जाणाऱ्या एका कच्च्या आणि ओसाड रस्त्याकडे वळवली. निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून नदाब यांनी महिलेला थेट चाकूचा धाक दाखवला आणि कारमध्येच तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्या अंगावरील कर्णफुले, सोन्याची साखळी, बुगड्या आणि मोबाईल काढून घेतला आणि तिला तिथे सोडून पळ काढला. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितीने हिंमत दाखवून तातडीने जत पोलीस ठाणे गाठले आणि आपबीती सांगत फिर्याद दिली. जत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मुनीर नदाब याला बेड्या ठोकल्या. तपास अधिकारी SG मोहिते आणि दिलीप जगदाळे यांनी सखोल तपास करून न्यायालयात भक्कम दोषारोपपत्र दाखल केलं. न्यायालयात खटल्यादरम्यान सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता उज्ज्वला करवते यांनी बाजू मांडली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 18 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित महिला आणि वैद्यकीय डॉक्टरांची साक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. सादर केलेले भक्कम पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी नदाब याला दोषी ठरवत 20 वर्षाची शिक्षा सुनावली.